राम राम मित्रांनो, शुभ सकाळ। तर आजची सुरुवात चहा आणि टोस्टने झाली। त्यानंतर सगळी फॅमिली निघाली होती शेतातून चारा आणायला। चारा घेऊन आले। मग ते आल्यानंतर त्यांनी पहिला ट्रॅक्टर पार्क केला। ट्रॅक्टर चालवत होता आपला टायगर। सगळे मॅडम वगैरे पहा कसे बसले होते। त्यानंतर जेवणाचा बेत होता। जेवण वगैरे झालं। जेवण छान केलं अक्कांनी। त्यानंतर म्हणलं थोडं चला बॅट बॉल वगैरे खेळावा। मग बॅट बॉल खेळत बसलो। माझी बॅटिंग झाली, नंतर मॅडमची बॅटिंग झाली। त्यानंतर नानी पण खेळत होत्या। ते खेळून झाल्यानंतर आम्ही सगळे निघालो। मग अशा प्रकारे सगळेजण देवाच्या दर्शनासाठी। लोहसर गावातला हा सुंदर असा निसर्ग। त्यानंतर रोजच्या सारखी ट्रॅफिकमध्ये आज परत पुन्हा एकदा आम्ही अडकलो होतो। कसं तरी बाहेर निघालो। तिथून पुढे आम्ही निघालो मढीला पोहोचलो। मढीला पोहोचल्यानंतर हे पहा तिथला परिसर आणि हे पहा ओम चैतन्य कानिपनाथ नमः, हे मढीचा असा निसर्ग होता। त्यानंतर अशा पायऱ्या चढत चढत आम्ही सगळेजण वर निघालो। वर पोहोचल्यावर हे कानिपनाथाचं प्रवेशद्वारातून आतमध्ये घुसल्यानंतर हे नाथांचं विश्रामगृह होतं। नाथ महाराज जे ते ध्यानस्थ व्हायचे ते ठिकाण तुम्हाला आता दाखवतो। या छोट्याशा कापरीतून आतमध्ये जायचं आहे। तर मी व्हिडिओ थोडीशी पळवत आहे, एवढं क्लिअर तुम्हाला कळणार नाही, बट थोडं समजून घ्या। ह्या छोट्याशा कापरीतून आतमध्ये खाली जायचं। खाली गेल्यानंतर हे असं बघा, तुम्हाला एका साईडने खिडकी दिसते। इथे महादेवाची पिंड आहे। या ठिकाणी नाथबाबा ध्यानस्थ व्हायचे। एवढं आतमध्ये ठिकाण असूनही इथे गरम होत नव्हतं अजिबात। इथं मी स्वतः जाऊन आलो होता खाली, तर इथं गरम हा प्रकारच नाही। इथं थंड होतं वातावरण पूर्ण। त्यानंतर आम्ही इथून निघालो वरती। हे पहा परत त्याच प्रकारे असं त्या छोट्याशा कपारीतून आम्हाला सगळ्यांना वर निघायचं होतं। थोडं प्रयत्न झाल्यानंतर आम्ही इथं कसं तरी इथून बाहेर पडलो। बाहेर पडल्यानंतर नाथांचा जन्म हा हत्तीच्या कानातून झाला असं म्हणले जाते। त्यानंतर जगदंबा देवी समोर हे कुंड होतं पाण्याचं। त्या पाण्याच्या कुंड्यामध्ये जर आपण हातपाय धुतले तर आपल्या अंगावरचं जे पण काही खाज नाईटा वगैरे जे आहे ते निघून जातं। त्यानंतर इथं देवीचं दर्शन करून आम्ही मोठा देवीला निघालो। मोठा देवीचं हे बघा, हे असं प्रकारे प्रवेशद्वार होतं। प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर खालून मोठा देवीचं मंदिर हे असं प्रकारे दिसत होतं। तिथं उतरल्यानंतर हे पहा तिथला परिसर छान प्रकारे सजवला होता। एंट्रन्स पण खूप छान होता। हे बघा श्री मोठा देवी, हे जागृत देवस्थान। इथं देवीचं दर्शन घ्या। आज जरा गर्दी कमी असल्यामुळं व्हिडिओ काढता आला। त्यानंतर आम्ही सर्वजण तारकेश्वर गड त्या गडावर आलो होतो। इथं नारायण महाराज व गोरक्षनाथ यांची समाधी आहे। तुम्ही नक्की भेट द्या। सगळं झाल्यानंतर आम्ही आता म्हणलो पहिलं पोटाचं बघितलं पाहिजे काहीतरी। मग कृष्णकुंज हॉटेल या हॉटेलला आलो होतो। सगळ्यांनी मिसळ घेतली, मी वडा सांबार घेतला एकट्याने वेगळं थोडंसं। तर अशा प्रकारे आमचा दिवस झाला। मग सगळेजण आम्ही निघालो घरी। तर या गोष्टीवर चला परत पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। राम राम मित्रांनो।